820 करिअर आहेत मित्र, आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत। मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होते। आपण आपल्या आईवडिलांना विचारतो, मी कोणती करिअर निवडू? मी किरण जोग, करिअर काउन्सिलर तुमच्याशी बोलत आहे। सर्टिफिकेट कोर्सेस बद्दल मला नेहमी विचारलं जातं आणि हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। कुठे आहेत सर्टिफिकेट कोर्सेस? सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, अनेक पालक आहेत, तालुक्याच्या ठिकाणी आहेत, कामगार वस्तीमध्ये आहेत, कुर्ला या ठिकाणी आहेत, भाईंदर सारख्या ठिकाणी आहेत, तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे अगदी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, परभणी, बीड, अकोला अशा ठिकाणी आहेत, किंवा मुंबईतल्या उपनगरांमध्ये आहेत की ज्यांच्याकडे 10वी 12वी नंतर मेडिकल इंजिनिअरिंगला किंवा कुठल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी पैसा नाही, ते सर्टिफिकेट कोर्सेस करू शकतात। हे सर्टिफिकेट कोर्सेस खेरवाडी बांद्र्याला आहे। टर्नर, फिटर असे तर सर्टिफिकेट कोर्सेस आहेतच, पण त्याच्यात जोडीला ज्याच्यातून तुम्ही मर्चंट नेव्ही सारख्या ठिकाणी जाऊ शकता असेही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत। फॉर एक्झाम्पल, सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर, सर्टिफिकेट कोर्स इन हार्डवेअर, आणि जगातला सर्वोत्तम सर्टिफिकेट कोर्स म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मोबाईल रिपेरिंग हा सर्वोत्तम सर्टिफिकेट कोर्स आहे। हे कोर्सेस 6 महिने ते 1 वर्ष इतक्या काळाचे आहेत। लोकांना वाटतं इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन, पेट्रोकेमिकल याच्यामध्ये फक्त इंजिनिअरिंग आहे। नाही मित्र हो, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग तर आहेच, 55 तऱ्हेने आपण इंजिनिअरिंग करू शकतो, पण त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स पण आहे। उदाहरणार्थ, एन्व्हायरमेंटचा सर्टिफिकेट कोर्स करून तुम्ही आपलं गाव सुधारू शकता, बदलू शकता, गावामध्ये पाणी आणू शकता। सर्टिफिकेट कोर्स करून पाणी फाउंडेशन सारखी जी चांगली कामं चालू आहेत त्याच्यामध्ये सहभाग होऊ शकतो, किंवा सर्टिफिकेट कोर्स करून तुम्ही इलेक्ट्रिशियनची नोकरी मिळवू शकता। सर्वोत्तम सर्टिफिकेट कोर्स कोणता हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो। ड्राफ्टमन हे त्याचं उत्तर आहे। ड्राफ्टमनचा कोर्स करून माझगाव डॉक्स सारख्या ठिकाणी किंवा इंडियन नेव्ही अशा ठिकाणी, मर्चंट नेव्ही अशा ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। प्रत्येकाला जॉब मिळेल असं मी म्हणत नाही, पण तुम्ही अर्ज नक्की करू शकता। टीव्ही रिपेरिंगचा कोर्स करू शकता। टीव्ही बिघडला की तुम्हाला रिपेरिंग करणारा माणूस लागतो। टीव्ही रिपेरिंग, रेडिओ रिपेरिंग, कॉम्प्युटर रिपेरिंग, मोबाईल रिपेरिंग हे सर्व रिपेरिंगचे कोर्सेस आहेत। हे कोर्सेस अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे कोर्सेस करूनही तुम्ही पुढे जाऊ शकता। तसेच गच्चीवरील शेती, बंगल्यातील शेती हे 2 उत्कृष्ट सर्टिफिकेट कोर्सेस आहेत। तसेच सर्टिफिकेट कोर्स इन ॲग्रिकल्चर, सर्टिफिकेट कोर्स इन डेअरी डेव्हलपमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन सेरिकल्चर हे अकोला, दापोली, परभणी याही ठिकाणी आहेत। त्यामुळे शेतीमध्ये सर्टिफिकेट कोर्सेस आहेत। आपण जन्मतो ते मातीतून जन्मतो आणि मरणार असतो ते मातीतच मरणार असतो, म्हणजे सॉईल ही सगळ्यात महत्त्वाची। तेव्हा सॉईल कॉन्झर्वेशन, मातीची आवड, मातीची निवड, मातीतून धान्य, मातीतून स्वावलंबित्व याच्या संबंधामधले सर्वोत्कृष्ट सर्टिफिकेट कोर्स हे भारतामध्ये आहेत, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। डॉक्टर खानखोजे हे जगातले सर्वोत्तम शेतीतज्ञ हे महाराष्ट्रामध्ये होते, नंतर ते मेक्सिकोमध्ये गेले। भारत सरकारने त्यांची दखल घेतली नाही, ही दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट। त्याला आता 70 वर्ष झाली। त्याच्यावरती नाही चिरा नाही पणती नावाचं पुस्तकही प्रसिद्ध झालं होतं। नॉट नेसेसरी की प्रत्येक आईवडिलांकडे मुलांना शिकवण्यासाठी पैसा असेल,
पण जर पैसा नसेल तर सर्टिफिकेट कोर्सेस करून ते मुलांना पुढे पाठवू शकतात. हे सर्टिफिकेट कोर्स करण्यासाठी सरकारने ITI स्थापना केलेली आहे. ITI खूप चांगलं काम करतायत. मुंबईमध्ये उल्हासनगर सारख्या ठिकाणी, ठाणा, चेंबूर सारख्या ठिकाणी, परभणी, अकोला, नांदेड, अमरावती, राहुरी किंवा सोलापूर अशा ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेस करून पुढे जाऊ शकता. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, धुळे अशा ठिकाणी चांगले सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत आणि ते तुमच्या घराजवळ देखील असू शकतात. भारतामध्ये 2000 पेक्षा जास्त ठिकाणी हे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पदवी मिळवेल किंवा मिळवलीच पाहिजे असं अजिबात नाही. सर्टिफिकेट कोर्स करून एखाद्या विषयाचं काम चलाऊ शिक्षण घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. फॉर एग्जाम्पल, मोबाइल रिपेयरिंग, 10 रुपये में छोटा रिचार्ज, अब कह सकते हैं ना आय लव यू, ही जाहिरात तुम्ही ऐकली असेल. असं 10 रुपयामध्ये छोटा रिचार्ज करून तरुण मित्रांनो कोणाला तरी आय लव यू म्हणायला जाऊ नका. तुमच्या गालाचा आणि तिच्या गालाचा संबंध यायच्या ऐवजी तिच्या चपलेचा आणि तुमच्या गालाचा संपर्क येण्याची शक्यता जास्ती. पण ती जाहिरात आहे, 10 रुपये में छोटा रिचार्ज. पण मोबाईलनी अनेकांना जॉब मिळाले. 200 कोटी मोबाईल आहे, 200 कोटी. मी खूप जबाबदारीने बोलतोय. जगामध्ये 500 कोटी मोबाईल आहेत. भारतामध्ये रिचार्ज झालेले, न झालेले, एका घरामध्ये 5-5, 6-6 असे मोबाईल असणारी घरं, एक मोबाईल घेतला काही वर्षांनी टाकून दिला, असे 200 कोटी मोबाईल आहेत आणि त्यामुळे 1 कोटी लोकांना जॉब मिळालेला आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये 2 तऱ्हेने जॉब मिळू शकतो. एक रिपेरिंगमध्ये मिळू शकतो किंवा रिचार्जिंगमध्ये मिळू शकतो आणि याच्यामध्ये जॉब करूनही तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. तुमचं चांगलं करिअर करू शकता, घडवू शकता. धन्यवाद.